2 दिवस आणि एका रात्रीचे नियोजन. रतनगड भ्रमंती आणि सांधन व्हॅलीची सफर करण्यासाठी 14 डिसेंबर 2019च्या रात्री सर्वजण कसारा रेल्वे स्थानकाहून घोटीमार्गे साम्रद या गावी पोहोचलो. बेस विलेजला आम्ही शेकोटी करून थंडीचा आनंद घेत बसलो, सकाळ होण्याची वाट पाहत. शिव सकाळ मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि व्हिडिओ खालील दिलेल्या विषयाप्रमाणे तुम्हालाच कळलंच असेल की आपण रतनगडाची सर करायला आलो आहोत. काल रात्रीच आपण इथे आलो आणि आपलं 2 दिवसाचं नियोजन आहे आणि नियोजनामध्ये असं ठरलं आहे की आजचा दिवस जो आहे तो आपण रतनगडाची सर करणार आहोत. माझ्या मागे तुम्हाला जर दिसत असेल तर हा रतनगड आहे आणि रतनगडावर आपण टेंट स्टे करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आपण सांधन व्हॅली येथे जाऊन रॅपलिंग करणार आहोत. आपण आता साम्रद या बेस विलेजमध्ये आहोत. जर आपल्याला रतनगड आणि संधान व्हॅली हे दोन्ही स्पॉट करायचे असतील तर साम्रद हा एकच ऑप्शन आहे. स्वच्छंदी फिरस्तेसोबत पुन्हा एकदा जवळपास 30 ते 35 ट्रेकर जॉईन झाले आहेत आपल्यासोबत आणि आता काही वेळातच नाश्ता वगैरे करून आपण सगळ्यात पहिलं रतनगडाला सुरुवात करू. रतनगडाला भेट देण्यासाठी कसारा रेल्वे स्थानकाहून घोटीमार्गे रतनवाडीला जाता येते. आम्ही साम्रद या गावामध्ये उतरलो. हे अंतर साधारण 92 किलोमीटर आहे आणि पोहोचण्यास 3 तास लागू शकतात. साम्रद ते रतनवाडी 8 किलोमीटरचे अंतर आहे. तेथे पोहोचण्यास 20 मिनिटे लागू शकतात. रतनवाडीला पोहोचताच अमृतेश्वर मंदिराला भेट देऊन आपण रतनगडाकडे मार्गस्थ होऊ शकतो. साम्रद या गावामधून अलंग, मदन, कुलंग, भंडारदरा तलाव, आजोबागड हे दृष्टिक्षेपात येतात. रतनगडावरून यापैकी काही स्थळे, त्याशिवाय सांधनदरी नजरेस पडते. रतनगडावरून माघारी फिरताना आम्ही त्रिंबक दरवाजामार्गे साम्रद या गावात पायी उतरलो. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे: गणेश दरवाजा, रखवालदार दरवाजा, रत्नाई देवीचा तांदळा, मोठी गुहा, कडेलोट पॉईंट, राणीचा हुडा बुरुज, पाण्याचे टाके, कल्याण दरवाजा, गुप्त पाण्याचे टाक, गुहा, नेढे आणि त्रिंबक दरवाजा. सकाळी 8 वाजता सर्व तयारीनिशी साम्रद या गावातून रतनवाडीकडे आम्ही निघालो. या रस्त्याला भंडारदरा तलावाचा किनारा लाभला आहे
आणि अवघ्या 20 मिनिटात आम्ही रतनवाडीला पोहोचलो. तर मित्रांनो, आपण आता साम्रदमधून रतनवाडीला पोचलो आहोत. आपण जीपमधूनच आलो, कारण गावातल्यांचं म्हणणं असं होतं की 8 किलोमीटरचा रस्ता आहे आणि पोचायला वेळ लागेल. आणि रतनगडाचं ट्रेक सुरू करण्यापूर्वी आपण इथे एका मंदिराला भेट देणार आहोत. जे मंदिर जवळपास 1000 वर्ष जुनं आहे आणि अमृतेश्वर असं या मंदिराचं नाव आहे. आणि मंदिर तुम्ही हे पाहाल तर हेमाडपंथी त्याचं बांधकाम आहे. तर मित्रांनो, हे हेमाडपंथी बांधकाम असलेले जवळपास 1000 ते 1500 वर्ष जुने असं मंदिर आहे. आणि इतिहासात अशी नोंद आहे की झंझराजा याने गोदावरी आणि भीमा या नदीच्या किनारी एकूण 12 शिवमंदिरं बांधली होती. त्यापैकी हे एक मंदिर. 8व्या शतकातील हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण म्हणजे अमृतेश्वर मंदिर. मंदिराच्या मूळ गाभाऱ्यात तळाला शंकराची पिंड आहे. मंदिराचा बाहेरील भाग कारागिरांनी नाजूकपणे कोरीव काम करून सुशोभित केलेला आहे आणि ते पाहून मन भारावून जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराचे मंडप आहे. या मंडपामध्ये खांबावर, भिंतीवर देवदेवतांचे, नर्तक आणि वादकांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. महादेवाचे दर्शन घेऊन रतनगडाच्या दिशेने आम्ही वाटचाल सुरू केली. तर मित्रांनो, आता आपला रतनगडाच्या दिशेने ट्रेक चालू झालेला आहे आणि आपल्यासोबत इथले रहिवासी लखन आहेत, ज्यांना आपण गाईड म्हणून घेतलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे गाईड घेणं हे अनिवार्य आहे. तर लखन, तुम्ही सांगू शकता का की हे अनिवार्य काय आहे इथे? सर, असं आहे ना, हे जंगलातले जंगलामध्ये अनेक रस्ते असतात. हां हां. आणि व्यवस्थित रस्ता याच्या पकडण्यासाठी. अच्छा, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत किंवा गिर्यारोहक आहेत त्यांची चुकामुक होऊ शकते. हो, चुकामुक होऊ शकते. त्यासाठी गाईड घेणं हां 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 चांगलं आहे, आवश्यक आहे. आवश्यक आहे. अच्छा, तर यांच्या म्हणण्याप्रमाणे वन विभाग आणि पुरातत्व खाणं यांनी तसा नियमच बनवलेला आहे की इथे वाटा चुकण्यापेक्षा, जंगलांमध्ये भटकण्यापेक्षा वाटाड्या म्हणजेच गाईड घेणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता आपल्याला 2.5 ते 3 तास लागू शकतात गड सर करण्यासाठी. तर मित्रांनो, ट्रेक करताना आपल्याला निवृत्ती भेटलेला आहे आणि निवृत्ती इथे लिंबू सरबत विकण्यासाठी बसतो. तर निवृत्ती शाळेत जात असतो.
कितवीला आहेस? 5वीला. निवृत्ती 5वीला आहे. ते किती वाजेपर्यंत बसतो? रोज नाही पत्कर शनिवार रविवार बसतो. किती ते किती वाजेपर्यंत? 8 ते 5. शनिवार रविवार ह्याच्या शाळेला सुट्टी असते, तेव्हा सकाळी 8 ते संध्याकाळी 5 हा कंटिन्यूस इथे बसतो. तर असे ट्रेक करताना तुम्हाला वाटेत जर अशी मुलं दिसली जी लिंबू सरबत किंवा आणखीन काही विकत असतील, तर तुम्हाला गरज म्हणून समजा त्यांना मदत करत जा. ठीक आहे. मित्रांनो, रतनगड हा परिसर हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई या परिसरात येतो आणि हा सर्व परिसर जंगलाचा असल्यामुळे इथे काही हरणं आणि रानडुकरांचा वावर आहे आणि आपल्याला त्याचा एक पुरावासुद्धा दिसलेला आहे. मित्रांनो, हे काहीतरी रानडुकरांनी कंदमुळं खाण्यासाठी माती उकरली असते. 3 तासाची अथक परिश्रम आणि पायपीट करून आपण गणेश दरवाजाला पोचलो आहोत. या 3 शिड्या चढून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करू. ऑक्टोबर महिन्यात या संपूर्ण गडावर पांढरी व पिवळी रानफुले येतात, ज्यामुळे गडाचे सौंदर्य आणखी खुलते. रखवालदार दरवाजावर गणपतीचे शिल्प आहे आणि दरवाजाची बिजागरे अजूनही शाबूत आहेत. दरवाजातून आत प्रवेश करताच उजव्या अंगाला रत्नाई देवीचा तांदळा आहे. देवीचे दर्शन घेऊन आम्ही काही अंतरावर असलेल्या भव्य गुहेत गेलो. गुहेत 25 ते 30 माणसे विश्रामासाठी थांबू शकतात. आम्ही सुद्धा पायपीट करून दमलेलो होतो, तेव्हा तिथे चित्रीकरण करून सर्वांनी मॅगीवर ताव मारला. पुन्हा थोडे मागे परतून मुख्य दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजाकडे आम्ही आलो. दरवाजावर अनेक शिल्प होती, जसे गणपती, हनुमान आणि अन्य काही शिल्प. या दरवाजातून प्रवेश करून आम्ही कडेलोट पॉईंटवर काही क्षण घालविला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गारद म्हटली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
इथून समोरच आपल्याला जीर्ण झालेला गोलाकार बुरुज दिसतो. याला राणीचा हुडा असेही म्हणतात. बुरुजामध्ये काही खोबण्या व खिडक्या होत्या. जीर्ण झाल्यामुळे त्या जवळपास अधांतरी होत्या. बुरुजाच्या पुढे विशाल अशा कातळाला खोदून बनविलेले पाण्याचे काही टाक आहेत. पडझड झालेला आणि येण्या जाण्याचा मार्ग नाहीसा झालेला कल्याण दरवाजा आहे. दरवाजाचा मार्गसुद्धा खडकांची पडझड होऊन अरुंद झालेला आहे. झाडी झुडूप आणि उंच रान तुडवत आम्ही पाण्याचे 7 टाके पाहिले. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीचा उगम याच गडाच्या कुशीत झालेला आहे. या गडावर भेट दिली असता आवर्जून अंधारी गुहा आणि गुप्त पाण्याचे तळे पहा. जिथे जाण्याचा मार्ग एका कोरड्या पाण्याच्या टाकीतून आहे. उजव्या अंगाला गुहा आहे आणि डाव्या भागात स्वच्छ व मधुर पाण्याचे तळे आहे. सर्वांनीच आपापल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी या दगडी टाकीला खालून छोटा कालवा बनविला आहे, जे पाणी गडावरून खाली जाते. ह्या गडाला नैसर्गिक आणि भव्य कातळरूपी तटबंदी लाभली आहे. त्यामुळे त्या काळी या गडावर चढाई करून गड जिंकणे शत्रूला सोपे झाले नसावे. उंच टेकडीवर असलेले नेढे पाहिल्याशिवाय गडाची भ्रमंती पूर्ण होत नाही. तिथे पोहोचण्यासाठी भरपूर मशक्कत करावी लागते. नेढे म्हणजे ऊन, वारा व पावसाच्या माऱ्यामुळे नैसर्गिकरित्या टेकडीला पडलेले भगदाड. याआधी असे हे नेढे आपण राजगडावर पाहिले आहे. गडाच्या उत्तर दिशेकडून आपण कातळ कोरीव जिने उतरून त्र्यंबक दरवाजाकडे जातो. या दरवाजाला 2 छोट्या देवड्या आहेत. या दरवाजावरून खाली जाणारे अनेक जिने आहेत. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे जिने एका बाजूने कोसळलेले आहेत, तेव्हा थोडे जपूनच दुसऱ्या अंगाने खाली उतरावे लागते. या दरवाजाला साम्रत दरवाजासुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण त्र्यंबक दरवाजातून बाहेर पडलो आहोत. आपली किल्ल्याची पूर्ण भ्रमंती झालेली आहे. त्र्यंबक दरवाजाने बाहेर पडून आपण साम्रद या गावामध्ये पोचणार आहोत. रतनवाडीकडून आपण ज्या दरवाजाने आलो त्यापेक्षा ह्या दरवाजाने उतार करणं किंवा चढाई करणं ही जास्त रोमांचक होतं. तर सकाळी मी जसं सांगितलं की आपण 2 दिवसांचं नियोजन करून इथे आलो आहोत. पहिला दिवस म्हणजे आजचा दिवस, आज आपण रतनगडाचं भ्रमंती केली. संध्याकाळी भंडारदरा या डॅमच्या शेजारी टेंट स्टे करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण
संधान व्हॅली इथे रॅपलिंग करणार आहोत. तर आजचा भाग आपण इथेच संपवतो आहोत. संधान व्हॅलीचं रॅपलिंग बघण्यासाठी दुसरा भाग 2 नक्की पहा. तोपर्यंत जय शिवराय. 1763 साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी यांनी ताब्यात घेतला. 1818 साली रतनगड जवळपास 200 खेडेगावांचा कारभार बघत असे. 1820मध्ये कॅप्टन गार्डनने गड ताब्यात घेतला. 1824 साली आदिवासी सेनानी राघोजी भांगरे यांनी गड ताब्यात घेतला अशी इतिहासात नोंद आहे. आम्ही सांब्रद या बेस विलेजला आलो. भंडारदरा तलावाशेजारी तळ ठोकला. सर्वांचे शरीर थकले होते, परंतु मन नाही, कारण दुसऱ्या दिवशी सांदनदरीची भटकंती करणे अजून बाकी होते.